संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं मंगळवारी वरळी वैजनाथहून अंबाजोगाईकडे प्रस्थान झालंय। या दरम्यान परळी ते अंबाजोगाई घाटामधील पालखीचं मनमोहक दृश्य यावेळी दिसून आलं। सोमवारी पालखीचा मुक्काम परळी इथे होता। मंगळवारचा मुक्काम अंबाजोगाई इथे तर बुधवारचा मुक्काम बोरी सावरगाव इथे असणार आहे। पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता। वारीमध्ये वारकरी सहभागी होतातच, शिवाय ज्या ज्या शहरातून गावातून पालखी जाते त्या त्या ठिकाणी स्थानिक वारकरी सुद्धा उत्साहात सहभागी होतात आणि माऊलींचा एकच जयघोष करतात। पालखी विसाव्याच्या ठिकाणी रंगलेल्या भजनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता पालखी तळावरती आहे आणि माझ्या भोवती तुम्ही बघताय माऊलींचा गजर सुरू आहे आणि माऊलींच्या हरिनामात दंग झालेले हे सगळे वारकरी आता या ठिकाणी सगळ्यांनी फेर धरलेला आहे आणि सगळी जण हे सगळे वारकरी आता तल्लीन झालेले आपण पाहतोय। माऊलींच्या विठोबाच्या हरिनामामध्ये हे सगळ्या जे वारकरी आहेत हे वारकरी तल्लीन झालेले आहेत। पालखी तळावरती मी आहे आणि या ठिकाणी विसावा आहे माऊलींच्या पालखीचा आणि यानंतर दिवे घाटाचा जो सगळा मुख्य प्रसंग असतो तो या ठिकाणाहून सुरू होतो आणि त्यानंतर दिवे घाट संपवून ह्या माऊलींचा पालखी सोहळा जो आहे हा पालखी सोहळा हा सासवड मुक्कामी थांबतो। हा उत्साह आपण सगळेजण अनुभवतोय की कशा पद्धतीनं हे सगळेजण वारकरी मंडळी माऊलींचा जयघोष करत असतात, माऊलींच्या जयघोषामध्ये तल्लीन झालेले असतात। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडहून।